एका गावात एक ज्ञानी पंडित राहत होता. एक दिवस त्याने आपल्या बालपणीच्या मित्राला भेटायला जायचं ठरवलं, कारण आता दोघांचं पण वय झालं होतं आणि बऱ्याच वर्षात पंडित आपल्या मित्राला भेटायला गेला नव्हता. तो मित्र एका पायाने थोडा अपंग होता आणि लहानपणापासूनच त्याला बोलता येत नव्हतं. त्या मित्राचं गाव आणि पंडितचं गाव यात 4-5 छोटे छोटे गाव होते. पंडित आपल्या मित्राला भेटायला निघतो तेव्हा काही अंतराने त्या रस्त्यावर त्याला एक माणूस भेटतो. एकाच रस्त्याने चालत असल्यामुळे त्या दोघांची ओळख होते. पंडित त्या माणसाला त्याचं नाव विचारतो. तो स्वतःचं नाव धर्मराज सांगतो. पंडितला ते नाव थोडं विचित्र वाटतं, पण तो जास्त विचार न करता प्रवासाला सोबत मिळाली आहे ना या गोष्टीचा विचार करतो. दोघेही गप्पा मारत चालत असताना एक गाव लागतं. त्या गावात आल्यावर धर्मराज पंडितला म्हणतो की माझं या गावात थोडं काम आहे, तू पुढे चल, मी तुला पुढे भेटतो. पंडित चालू लागतो. काही अंतर चालून गेल्यावर त्याला त्या गावातले लोक घाईघाईने येताना दिसतात. काय झालं असं विचारताच ते लोक सांगतात की आत्ताच थोड्या वेळापूर्वी गावातल्या एका माणसाला बैलाने मारलं आणि तो मेला. ते लोक निघून जाताच पंडितला धर्मराज येऊन भेटतो. पंडित धर्मराजला आत्ताच बैलाने एका माणसाला मारल्याची बातमी सांगतो आणि ते ऐकून धर्मराज फक्त हसतो. बऱ्याच वेळानंतर त्यांना आणखी एक गाव लागतं. पंडित थकलेला असतो. तो धर्मराजला म्हणतो की एका झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घेऊ आणि मग निघू पुढे. धर्मराज पंडितला म्हणतो की तू बस या झाडाखाली, आराम कर, तोपर्यंत मी या गावात असलेल्या एका व्यक्तीला भेटून येतो. धर्मराज निघून जातो. पंडित झाडाखाली बसून पाणी पितो आणि आराम करत असतो. थोड्याच वेळात तिथून गावातले काही लोक जात असताना तो त्यांचं बोलणं ऐकतो. ते लोक बोलत असतात की गावातला एक व्यक्ती साप चावून मेला. ते लोक गेल्यावर धर्मराज परत त्या झाडाखाली पंडित जवळ येतो. पंडित त्या साप चावलेल्या माणसाबद्दल धर्मराजला सांगतो. आताही धर्मराज फक्त हसतो. पंडितला आता धर्मराजवर शंका येऊ लागते. जेव्हा जेव्हा धर्मराज जातो तेव्हा तेव्हा कोणाचा तरी प्राण जातो हे त्याच्या लक्षात येतं, पण त्याला वाटतं की ही फक्त शंका असेल. धर्मराज आणि पंडित पुन्हा चालू लागतात. आता पुढे अजून एक गाव लागतं. त्या गावच्या बाजाराच्या रस्त्याने चालत असताना धर्मराज म्हणतो, पंडित तू चल पुढे, मला काही घ्यायचं आहे बाजारातून, मी पुढे तुला भेटतो. आता पंडित विचार करतो की हा धर्मराज काही चांगला माणूस दिसत नाही, मी याच्यासोबत चालणार नाही. धर्मराज गेल्यावर पंडित घाईघाईने रस्त्यावरून चालू लागतो. तो विचार करतो की मी लवकरात लवकर हे गाव सोडून आणि धर्मराजला सोडून पुढे निघून जाईन. गावाबाहेर पडताच तो एकदा मागे बघतो. लोकांचा गोंधळ त्याला ऐकू येत असतो. पाहतो तर बाजारात एका दुकानाला आग लागलेली असते. या आगीत नक्कीच कुणीतरी, असा विचार करत तो परत चालण्यासाठी वळतो तर समोर धर्मराज पंडितला विचारतो, अरे माझी वाट नाही पाहिलीस? पंडित धर्मराजला विचारतो, खरं सांग तू कोण आहेस? तू जिथे जातोस तिथे काही ना काही अशुभ होतं, लोक मरतात. धर्मराज मोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो, अरे पंडित तू मला ओळखलं नाहीस? असं म्हणतात की ज्ञानी लोकांची संगत ठेवावी म्हणून मी तुझ्यासोबत आहे आणि तू मला ओळखलं नाहीस? तरीही तू खूप विद्वान ज्ञानी आहेस म्हणून मी सांगतो, मी आहे यमदूत. मी पृथ्वीवर वेळ संपलेल्या लोकांचे प्राण घेऊन जातो. पंडितला आश्चर्य वाटतं. त्याचा विश्वासही बसत नाही. मनातली शंका दूर करण्यासाठी तो धर्मराजला विचारतो, धर्मराज जर तू यमदूत आहेस तर मग सांग, आता यानंतर तू कोणाचे प्राण घेऊन जाणार आहेस? धर्मराज म्हणतो, हे पंडित आता वेळ आहे तुझ्या मित्राची, ज्याला तू भेटायला जातोयस. तो तुझा मित्र आता मरणार आहे आणि तो तुझ्यामुळे मरणार आहे. हे ऐकताच पंडित घाबरतो. उगाच विषयाची परीक्षा नको म्हणून तो धर्मराजला म्हणतो की जर माझ्यामुळे माझ्या मित्राचे प्राण जाणार असतील तर मी त्याला भेटायला जाणारच नाही, मी परत जातो माझ्या गावी. आणि पंडित मागे फिरून चालू लागतो. धर्मराज त्याला म्हणतो, हे पंडित नशिबात लिहिलं आहे तेच होतं. जिथे मृत्यू होणार असतो तिथे मनुष्य आपोआप पोचतो. तुझ्या मित्राचा मृत्यू निश्चित आहे
आणि त्याच्या मृत्यूचं कारण सुद्धा तूच असणार आहेस. तेवढ्यात पंडित समोर बघतो तर त्याचा मित्र धावत धावत येण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या अपंग पायामुळे त्याला खूप त्रास होत असतो, तरीही तो धावत असतो. मित्राला पाहताच पंडित त्याला कडकडून भेटायला बघतो, पण तेवढ्यात तो मित्र खाली जमिनीवर पडतो. तो बेशुद्ध होतो आणि काही क्षणातच त्याचा श्वास बंद पडतो. त्याचे प्राण गेलेले असतात. पंडित धर्मराजकडे पाहतो आणि विचारतो, हे कसं शक्य आहे? धर्मराज म्हणतो की मागच्या गावच्या बाजारातच तुझ्या या मित्राने तुला बघितलं होतं, पण तू खूप दूर होतास आणि याला बोलता पण येत नाही, त्यामुळे तो तुला आवाज देऊ शकला नाही. त्याने तुला भेटण्यासाठी तुझा पाठलाग सुरू केला आणि तुला माझी सोबत नको होती म्हणून तू भराभर चालत होतास. हा अपंग असल्याने त्याला भराभर चालणं जमत नव्हतं, तरीही त्याने खूप प्रयत्न केले तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी, पण वयोमानाप्रमाणे शरीरही साथ देत नाही. तो एवढा थकला की त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे प्राण गेले. म्हणून त्याच्या मृत्यूला कारणीभूत तूच आहेस आणि माझं कामही वेळेत पूर्ण झालं. पंडितला खूप वाईट वाटलं, पण पंडित विद्वान होता. त्याला माहीत होतं की एक ना एक दिवस सगळ्यांनाच मृत्यू येणार. पंडितने स्वतःला सावरलं, पण तेव्हाच पंडितच्या मनात स्वतःच्या मृत्यूचे विचार आले. त्याने धर्मराजाला विचारलं की माझ्या मित्राचा मृत्यू होणार होता, तर तू मी बाहेर पडल्यापासून माझ्यासोबत का चालत होतास? धर्मराज मोठ्याने हसला आणि म्हणाला, मी तर प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी प्रत्येकाच्या सोबत चालत असतो, पण लोक हे विसरून जातात की त्यांना कधी ना कधी मरायचं आहे. मग पंडित धर्मराजाला विचारतो, तर मग सांग की माझा मृत्यू कधी, कसा आणि कुठे होईल? धर्मराज म्हणाला, कोणत्याही सामान्य माणसाने आपला मृत्यू कधी, कसा आणि कुठे होणार हे जाणून न घेतलेलं चांगलं, कारण त्यामुळे जगण्यातली मजा संपून जाईल. माणूस मरेपर्यंत दुःखीच राहील. पण तू विद्वान आहेस, मृत्यूचे सत्य तुला माहीत आहे, म्हणून मी तुला सांगतो, तुझा मृत्यू आजपासून 6 महिन्यांनी दुसऱ्या राज्यात फाशी मिळून होईल आणि तू स्वतः हसत हसत फासावर चढशील. एवढं बोलून धर्मराज अदृश्य झाला. त्यानंतर पंडितने त्याच्या मित्राचं पार्थिव त्याच्या गावी नेऊन यथाविधी त्याचे अंत्यसंस्कार केले आणि मग स्वतःच्या गावी निघून गेला. कोणी कितीही विद्वान असला तरी स्वतःच्या मृत्यूची भीती वाटतेच आणि मग मृत्यूपासून वाचण्याचे प्रयत्नही सुरू होतात. पंडित विद्वान असल्याने त्याच्या राज्याचा राजा त्याला चांगला ओळखत होता. पंडितने विचार केला की राजाकडे तर खूप ज्ञानी आणि विद्वान मंत्री आहेत, त्यांच्याकडे काहीतरी युक्ती नक्की असेल. पंडितने राजाला जाऊन सगळी घटना सांगितली. राजाने दरबार भरवून ती घटना आपल्या ज्ञानी आणि विद्वान मंत्र्यांना सांगितली. काही मंत्र्यांनी आपली युक्ती सांगितली की पंडितचा मृत्यू दुसऱ्या राज्यात होणार असं सांगितलं आहे, पण पंडितला दुसऱ्या राज्यात जाऊनच दिलं नाही तर त्याचा मृत्यू टळू शकेल. सगळ्यांना हे पटलं. राजा आणि पंडितलाही ही युक्ती आवडली. ठरलं तर मग पंडितने राज्य सोडून जायचं नाही. दिवस सरले, महिने सरले आणि शेवटी पंडितच्या मृत्यूचा दिवस आला. रात्री पंडित लवकर झोपला, कारण दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या घरातून बाहेर पडायचंच नव्हतं. राजानेही सक्त ताकीद दिली होती तशी. मृत्यूच्या दिवशी घराच्या बाहेर पडायचंच नाही, म्हणजे दुसऱ्या राज्यात जाण्याचा प्रश्नच येणार नाही. पंडितला बरेच दिवस चांगली झोप लागली नव्हती. त्या रात्री पंडित झोपला. रात्री उठून घराच्या बाहेर पडला. पंडितला स्वतःला माहीत नव्हतं की त्याला झोपेत चालण्याची सवय होती. चालत चालत तो दुसऱ्या राज्याच्या वेशीवर आला. वेशीपासून थोड्या अंतरावर त्या राजाच्या राणीचा महाल होता आणि त्या रात्री राणी तिच्याच महालात झोपली होती. पंडित राणीच्या महालासमोर जाताच थकून तिथेच पडला आणि गाढ झोपेत गेला. दुसऱ्या दिवशी पंडितला जाग आली ती त्या दुसऱ्या राजाच्या दरबारातच. त्याचे सैनिक पंडितला घेऊन उभे होते. राणीच्या महालात घुसणारा घुसखोर असा आरोप पंडितवर लावण्यात आला होता. राजाने त्याला फाशीची शिक्षा दिली. पंडितला आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे धर्मराजची भविष्यवाणी खरी होणार तर. पंडित घाबरला. त्याने राजाची माफी मागितली
आणि मग त्या राजाला धर्मराज, यमदूत, स्वतःचा मृत्यू, आपल्या राजाने काढलेली युक्ती आणि स्वतःचा झोपेत चालण्याचा माहीत नसलेला आजार, हा सगळा घटनाक्रम त्या दुसऱ्या राजाला सांगितला. राजाने आपल्या सैनिकांना पंडितच्या राज्यात जाऊन राजाला भेटून सगळी खरी हकीकत जाणून घेण्यासाठी पाठवलं. सैनिक जाऊन त्या राजाला भेटून आले. सगळी खरी हकीकत या राजाला समजली. पण राजाचा शब्द हा शेवटचा शब्द असतो. फाशीची शिक्षा नाही झाली तर राजाच्या शब्दाला किंमत राहणार नाही. आता काय करायचं? निर्दोष पंडितला फाशीची शिक्षा दिली तरी पाप, आणि नाही दिली तरी राजाचा आज्ञाभंग. राजाने त्याच्या मंत्र्यांकडे सल्ला मागितला. मंत्र्यांनी युक्ती केली. एका साध्या सुताच्या दोऱ्याने फाशी द्यावी, म्हणजे पंडित मरणारही नाही आणि राजाचा आज्ञाभंगही होणार नाही. राजाला पटलं. पंडितही खुश झाला. सुताच्या दोऱ्याने फाशी लागून नक्कीच आपण मरणार नाही असा विचार करून धर्मराजवर पंडितला हसू आलं आणि हसत हसत तो फासावर चढायला तयार झाला, जसं धर्मराजने सांगितलं होतं, तेही दुसऱ्या राज्यात. सुताच्या दोऱ्याचा फास बनवला गेला. पंडित हसत हसत फासावर चढला. फाशी देताच काही क्षणातच पंडित खाली रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि तडफडू लागला. थोड्या वेळातच त्याने प्राण सोडले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सुताच्या दोऱ्याने पंडितला मृत्यू कसा आला, तेही रक्ताच्या थारोळ्यात? वैद्याला बोलवण्यात आलं. वैद्याने पंडितला बघून राजाला सांगितलं की ह्या सुताच्या दोऱ्याने पंडितच्या मानेची एक मुख्य नस कापली गेली आणि खूप रक्त जाऊन त्याचा मृत्यू झाला. या राजालाही धर्मराजची भविष्यवाणी आठवली. शेवटी मृत्यूला कोणीही थांबवू शकत नाही. मृत्यू जिथे होणार असतो तिथे मनुष्य आपोआप जाऊन पोहोचतो, हेच खरं आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी धर्मराज म्हणजेच मृत्यू आपल्यासोबत चालत असतो. हे जाणून प्रत्येक क्षण आनंदाने कसा घालवता येईल हेच आपण बघितलं पाहिजे. कारण नशिबात लिहिलेलं घडतंच, ते टाळता येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन कथेमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.